हॅलो एव्हरीवन. मी रेवती राजगुरू तुमचं द इंजिनिअरिंग सेवियर या चॅनलवर खूप खूप स्वागत करते. तर पायथॉन फुल कोर्स इन मराठी या सिरीजचा आपला सेकंड एपिसोड आहे. या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत व्हेरिएबल्सचे रूल, त्याचं नाव आपण डिफाईन करताना कुठले कुठले रूल्स आपल्याला यूज करायचे आहेत. आणखी बुलियन, फ्लोट, मीन्स आपण डेटा टाइप जे असतात पायथॉनमध्ये ते आपण शिकणार आहोत. त्याचबरोबर प्रिंट फंक्शन, इनपुट फंक्शन, आउटपुट फंक्शन, टाइप फंक्शन, त्याचबरोबर थेरॉटिकल नॉलेज सोबतच आपण प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा गेन करणार आहोत. तर एंडपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब टू अवर चॅनल. तर आपण वळूया आपल्या पार्टकडे. ओके. तर फर्स्ट, व्हॉट इज अ व्हेरिएबल? तर व्हेरिएबल काय आहे? एक मेमरी लोकेशनचं नाव आहे, ज्यामध्ये आपण काय करतो, डेटा स्टोअर करतो. फर्स्टली अगर जर सिंपल भाषेत जर आपल्याला सांगायचं झालं, तर व्हेरिएबल काय आहे? एक कंटेनर आहे, ज्यामध्ये आपण डेटा स्टोअर करतो डिफरंट डिफरंट फॉर्ममध्ये. आणि जे फॉर्म्समध्ये आपण डेटा स्टोअर करतो त्याला डेटा टाइप म्हणतात. डेटा टाइप आपण यानंतर या टॉपिक व्हेरिएबल या टॉपिक नंतर कव्हर करणार आहोत. तर फर्स्टली आपण बघूया व्हेरिएबल. व्हेरिएबल काय आहे? कंटेनर कंटेनर आहे, ज्यामध्ये आपण खूप सगळा डेटा स्टोअर करतो. हे एक बेसिकली आपल्याला आपल्या लँग्वेजमध्ये सांगायची गोष्ट झाली तर. पण जर आपण आपल्या कॉम्प्युटर लँग्वेजमध्ये जर बोलायचं झालं, तर व्हेरिएबल काय आहे? एक मेमरी लोकेशनचं नाव आहे, ज्यामध्ये आपण डेटा स्टोअर करतो. आता तुम्हाला माहिती असेल, मेमरी असते. त्यामध्ये एक लोकेशन आहे, जिथे आपण डेटा स्टोअर करतो. त्याला काय म्हणतात? व्हेरिएबल. ज्या नावाने आपण डेटा स्टोअर करतो त्याला व्हेरिएबल म्हणतात. इन्स्टेड ऑफ रिमेंबरिंग अ व्हॅल्यू डायरेक्टली, प्रोग्राम स्टोअर्ड देम इंटू अ व्हेरिएबल अँड दे कॅन रियूज व्हेनेव्हर नीडेड. तर सिम्पली इथे काय म्हटलेलं आहे, तुम्हाला स्लाइडवर दिसत असेल, की आपण जे आहेत असं प्रत्येक गोष्टीचं जे आपण डिफाईन केलेलं आहे नाव, ते लक्षात ठेवण्यापेक्षा आपण व्हेरिएबल हे लक्षात ठेवतो आणि व्हेरिएबलमध्ये जो डेटा स्टोअर्ड आहे, मग तो ॲक्सेस करू शकतो युजिंग अ प्रोग्राम. तर एक्झाम्पलमध्ये बघा तुम्ही, नेम. नेम काय झाला? व्हेरिएबल झाला आणि त्यामध्ये आपण डेटा स्टोअर केलाय रेवती. म्हणजे जर तुम्हाला रेवती हे नाव ॲक्सेस करायचं असेल, तर तुम्हाला सिम्पली जर तुम्ही असं व्हेरिएबल जर डिफाईन केलं नेम, तर तिथे माझं नाव शो होऊन जाईल, की नेममध्ये कंटेंट आहे रेवती. तर बेसिकली जर बोलायचं झालं, जसं मी तुम्हाला पहिले सुद्धा सांगितलं, की व्हेरिएबल काय कंटेनर आहे, ज्यामध्ये आपण डेटा स्टोअर करतो. तसंच सेकंड एक्झाम्पल, एज काय आहे? 21. 21 इट इज अ डेटा आयटम अँड द एज इज ॲन अ व्हेरिएबल नेम ॲज वेल ॲज द मार्क्स इज अल्सो ॲन अ व्हेरिएबल नेम अँड द 95 इट्स ॲन अ डेटा आयटम. म्हणजे आपल्याला जो डेटा स्टोअर करायचा आहे, तो आपण कुठल्या फॉर्ममध्ये स्टोअर करतो, कुठल्या नावाने स्टोअर करतो, त्याला व्हेरिएबल असं म्हणतात. दिस व्हेरिएबल आर स्टोअर्ड इनसाइड धिस व्हॅल्यू आर स्टोअर्ड इनसाइड द व्हेरिएबल. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, जर तुम्हाला रेवती हे नाव ॲक्सेस करायचं असेल, तर तुम्ही जर व्हेरिएबल जरी डिफाईन केलं, की व्हेरिएबल इज अ नेम, तर मग रेवती हे नाव आउटपुटमध्ये शो होईल सिम्पली. ओके. देन व्हेरिएबल नेमिंग रूल्स. व्हेरिएबलला आपण जे नाव देतो त्याचेही काही रूल्स आहे. आपण असं कुठलंही नाव आपण नाही देऊ शकत. त्याचेही काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. तर आपण ते बघूया. व्हेरिएबल रूल must start with a letter or the underscore, cannot start with a number. Whenever you write an variable name, you have to start with the letter or underscore. You don't have to start it in the form of the numbers. आपण जेव्हाही व्हेरिएबलचं नाव डिफाईन करतो, तेव्हा आपल्याला नंबरपासून सुरुवात करायची नाहीये. तो एक व्हेरिएबलचा रूल आहे. प्री रूल आपण म्हणू शकतो त्याला, की त्याला आपण लेटर या फिर अंडरस्कोरनीच आपण त्याचं जे नाव आहे ते स्टार्ट करू शकतो. कॅन नॉट कंटेन अ स्पेस. त्या जे नाव आहे त्यामध्ये स्पेस नसावी. ओके. देन कॅन नॉट यूज अ पायथॉन कीवर्ड. पायथॉनचे जे कीवर्ड्स आहेत ते आपण त्यामध्ये यूज नाही करू शकत. व्हेरिएबल नेम आर अ केस सेन्सिटिव्ह. ओके. तर हे झाले बेसिक्स रूल व्हेरिएबल्सचे नाव डिफाईन करायची. काय आहे? सिम्पली हे कोणाच्या लक्षात राहू शकतं, की ते स्टार्टिंग आपल्या लेटर किंवा अंडरस्कोर पासून करायचे आहे. नंबर्स यूज करायचे नाही आहे. कीवर्ड्स यूज नाही करायचे आपल्या पायथॉनमधले आणि त्याचबरोबर कुठलीही स्पेस त्या व्हेरिएबल नेममध्ये नसायला पाहिजे. देन एक्झाम्पल ऑफ व्हेरिएबल आणि मी यामध्ये डूज अँड डोंटमध्ये शो केले आहे. म्हणजे जे आपण आता रूल्स जे बघितले आहे व्हेरिएबल्सचे नाव डिफाईन करायचे, ते तुम्हाला क्रिस्टल क्लिअर व्हावे म्हणून. तर डूज अँड डोंट. तर फर्स्ट ऑफ ऑल वी थिंक लर्न अबाउट द डूज. स्टुडंट नेम. आता तुम्ही बघू शकता यामध्ये स्टार्टिंग बघा, स्टुडंट STUDENTNAME. इट इज ॲन अ लेटर. ओके. कशापासून सुरुवात झाली आहे? लेटर पासून. तर रूल फॉलो झाला आहे. कुठलाही नंबर यामध्ये यूज केलेला नाहीये. तर रूल फॉलो झालेला आहे. देन सेकंड एक्झाम्पल टोटल मार्क्स. यामध्ये पण लेटर पासून सुरुवात झालेली आहे आणि कुठलेच नंबर्स यूज नाही झाले आणि कुठलीच स्पेस यामध्ये आहे नाही. आता तुम्हाला थर्ड एक्झाम्पल दिसत तुमचं म्हणणं असेल, की इथे स्पेस आहे, बट इथे स्पेस नाही, इथे अंडरस्कोर आहे. जर तुम्ही बघितलं असेल. ओके. मी तुम्हाला क्लिअर करून पण दाखवते बघा.
तिथे काय आहे? अंडरस्कोर आहे. ओके. तर इथे पण लेटर पासून सुरुवात झाली आहे. स्पेस नाहीये. स्पेसच्या जागी इथे अंडरस्कोर आहे. देन आणि कुठलाही नंबर तिथे शो होत नाहीये. हे काय झालं? एक राइट वे टू राइट व्हेरिएबल नेम अँड डोंट्स बघूया. जसा डूज आहे, तर डोंट्सही असणार त्यामधले जे रूल्स आहे, जे मी तुम्हाला रूल्समध्ये डिफाईन केलेले आहे. तर डोंटमध्ये काय आहे? इथे बघा, नंबर स्टार्टिंगला आलेला आहे. तर हे आपल्याला असं करायचं नाही. तर हे डोंटमध्ये गेलाय. देन स्टुडंट नेम यामध्ये काय आहे? स्पेस आलेली आहे. ओके. स्पेस आलेली आहे. सो इट इज अल्सो रॉंग थिंग. देन क्लास. क्लास काय आहे? कीवर्ड आहे. पायथन मधला कीवर्ड आहे क्लास. सो पायथनमध्ये 32 नियर अबाउट 32 कीवर्ड्स आहे, जे तुम्हाला आता या सीरीजमध्ये कंटिन्यू तुम्ही जेव्हा ही सीरीज बघाल, तेव्हा तुम्हाला कीवर्ड्सही माहिती पडेल. तर टाइप्स काय आहे Pythonमध्ये? तर व्हेरिएबल झालेला आहे. आता आपण डेटा टाइप्सवर वळूया. तर एव्हरी पीस ऑफ डेटा बिलॉंगिंग टू अ स्पेसिफिक कॅटेगरी. जे मी तुम्हाला एक्झाम्पल आता व्हेरिएबल्सच्या टाईमला आपण दिलाय नेम, एज अँड देन वी आर स्टडी अबाउट दी मार्क्स. ते कुठल्या ना कुठल्या स्पेसिफिक कॅटेगरीला बिलॉंगिंग असेल. जसं नेम हे काय झालं? काय झालं? स्ट्रिंग झालं. देन एज काय झालं? इंटिजर झालं. हे काय आहे? डेटा टाइप्स आहे. म्हणजे हे डेटा टाइप्सचे जे टाइप्स आहेत त्याला बिलॉंगिंग आहे, बिलॉंग करतात. ओके. Python uses data type to identify what kind of the value is being stored. Common data types including a integer, float, string and a boolean. Data type काय आहे? जे आपण डेटा स्टोअर करतो इन द फॉर्म ऑफ द व्हेरिएबल, जे आपण डेटा स्टोअर करत आहोत त्या डेटाचा एक टाइप असतो. त्याला डेटा टाइप असं म्हणतात. आणि बेसिकली तुम्हाला हे बेसिक बेसिक डेफिनेशन तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कारण इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला हे बेसिक क्वेश्चन विचारतात, पण सगळेजण ॲडव्हान्स गोष्टीकडे जातात आणि बेसिक बेसिक गोष्टीला दुर्लक्ष करतात. तर ते न करता तुम्हाला बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत जायचं आणि या सीरीजमध्ये तुम्ही प्रो लेव्हल पर्यंत जाल. तर आता आपण बघूया इंटिजर काय आहे. कॉमन डेटा टाइप्सचे आपण टाइप्स बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल वी आर स्टडीइंग इंटिजर्स. इंटिजरला आपण इंट असं डिफाईन करतो. जेव्हा आपण कोड लिहितो तेव्हा आपण इंटिजर इतकं पूर्ण नाव न लिहिता आपण इंट असं डिफाईन करतो. ओके. इंटिजर काय करतं? होल नंबरला डिफाईन करतं. होल नंबर म्हणजे आता फर्स्ट स्टँडर्ड पासून तुम्ही शिकत आलेले आहात. होल नंबर काय आहे? जसं 0, 1, 2, 3, 4 पॉझिटिव्ह नंबर ॲज वेल ॲज अ निगेटिव्ह नंबर. पॉझिटिव्ह नंबरही होल नंबरमध्ये येतात आणि निगेटिव्ह नंबरही होल नंबरमध्ये येतात आणि 0 सुद्धा होल नंबरमध्येच येतो. तर हे जेव्हा डिफाईन करायचं असतं तेव्हा इंटिजर हा डेटा टाइप यूज होतो. तर बेसिकली जेव्हा एज असते, जेव्हा मार्क्स असते, जेव्हा आपल्याला डिफाईन करायचे असतात ते आपण इंटिजरच्या थ्रू डिफाईन करतो. ओके. देन स्ट्रिंग. स्ट्रिंग काय आहे? एक स्ट्रिंगमध्ये काय स्टोअर होते? टेक्स्ट स्टोअर होते. आणि याचा एक रूल आहे, की हे इन्क्लोज असतं एक विदिन अ कोटेशन मार्क. डबल कोटेशनमध्ये हे नेहमी इन्क्लोज असतं. तुम्हाला जेव्हाही स्ट्रिंग डिफाईन करायची असेल, तुम्हाला विदिन अ कोटेशन मार्कमध्येच ते लिहावी लागेल. जसं एक्झाम्पलमध्ये इथे दिसत आहे, नेम इज इक्वल्स टू इन अ कोटेशन मार्क रेवती. सिटी इज इक्वल्स टू इन अ कोटेशन मार्क यवतमाळ. ओके. तर हे बघा. हे काय झालं? रेवती ही काय स्ट्रिंग झाली. स्ट्रिंग बेसिकली स्ट्रिंग म्हणजे काय असतं? टेक्स्ट असतं. ओके. तर आणि त्याला आपल्या कोटेशन मार्कमध्ये सेव्ह करायचं आहे. इफ जर तुम्ही कोटेशन मार्कमध्ये ते लिहिलेलं नसेल, तर तुमचा जो तुम्ही कोड रन कराल त्यामध्ये एरर दाखवेल. मी तुम्हाला हे रन सुद्धा करून दाखवेल, की कुठल्या प्रकारचं एरर दाखवतं. त्यानंतर लँग्वेजमध्ये काय आहे? पायथन. तर तुम्ही इथे बघा, कुठला असा नंबर वगैरे तुम्हाला दिसत नसेल. सगळे असं टेक्स्ट दिसत आहे, की रेवती, यवतमाळ, पायथन हे सगळे काय टेक्स्ट आहे. तर टेक्स्ट जेव्हा आपल्याला सेव्ह करायचे असते प्रोग्राममध्ये आपल्याला इन्क्लूड करायचे असते, तेव्हा स्ट्रिंग यूज करतो आपण. देन बुलियन. बुलियनला आपण कसं डिफाईन करतो? बुलियन केव्हा यूज होतं? जेव्हा कंडिशन्स असते, की जसं आपण म्हणायचं झालं, की म्हणजे तू पास होणार की नाही? त्याचा काय आन्सर आहे? हो किंवा नाही. यामध्ये काय आहे? दुसरं व्यतिरिक्त याच्या कुठलाच आन्सर येणार नाही. ट्रू ऑर अ फॉल्स हेच आन्सर येईल. किंवा तुम्हाला बाहेरगावी जायचं आहे, तर तुम्हाला जायचं आहे की नाही? याचे फक्त 2च आन्सर येईल, हो किंवा नाही. तर ते आपल्याला डिसिजन मेकिंगमध्ये जो वर्क करतो आपल्या पायथन कोडमध्ये तो काय असतो? बुलियन. बुलियन हा आपल्या डिसिजन मेकिंगसाठी यूज होतो. ओके. इथे पण देऊन बुलियन व्हॅल्यू रिप्रेझेंट ओन्ली टू साइड्स टू सेट ट्रू, फॉल्स. एक्झाम्पल इज स्टुडंट ट्रू, इज द प्लेस फॉल्स. म्हणजे ती स्टुडंट आहे ट्रू आणि ती प्लेस आहे फॉल्स. जर तुम्ही कुठल्या स्टुडंटला हात दाखवून म्हणाल, की ती प्लेस आहे का? इट इज नॉट ट्रू, इट्स अ फॉल्स. ओके. देन वी गोज ऑन अ फ्लोट. देन अ फ्लोट इट इज अन अल्सो द टाइप ऑफ अ डेटा टाइप. तर हे काय करतं? जे आपले पर्सेंटेज आहे, हाईट आहे, प्राइस आहे कुठल्याही गोष्टीची, ते डिफाईन करायला आपण फ्लोट यूज करतो. म्हणजे बेसिकली जेव्हाही कुठल्याही नंबरमध्ये पॉइंट येतो, जसं 10.3 इथे काय आला? पॉइंट आला. म्हणजे हे इन्क्लूड होईल फ्लोटमध्ये. ओके.
देन पर्सेंटेज जर आपण बोलायचं 35.7, तर पर्सेंटेज हे कशामधील पॉइंट आलेला आहे ना यामध्ये, तर इट इज ऑफकोर्स कमिंग इन अ फ्लोट. ओके. देन इथे एक्झाम्पलमध्ये जसं दिलेलं आहे प्राइस, हाईट, हे सगळे काय आहे, प्राइस इज इक्वल्स टू 199.99. ओके. ते कशात येईल, फ्लोटमध्ये येईल. अँड 3.14 इट इज ऑल्सो कम इन अ फ्लोट. 3.14 कशाची व्हॅल्यू आहे, या इट इज अ व्हॅल्यू ऑफ पाय. We are studying from a first or a second standard. That is the value of a pi. Then we come on the print function. तर जेव्हाही आपल्याला कुठलंही व्हॅल्यू प्रिंट करायची असेल आपल्या स्क्रीनवर, तेव्हा आपण प्रिंट फंक्शन यूज करतो. बेसिकली जर तुम्ही बघितलं असेल, या कन्सेप्ट इतक्या मोठ्या नाहीये. पण जेव्हा आपल्याला सडनली आपल्या माहिती नसताना जर आपल्या इंटरव्ह्यूमध्ये विचारेल, तर ह्या सगळ्या आपल्याला ॲन्सर नाही येत, तर त्यामुळे आपण पॅनिक होतो आणि त्यामुळे जे गोष्टीचे आपल्याला ॲन्सर येतात तेही आपण विसरतो. तर या बेसिक गोष्टी आहेत, ज्या मी कव्हर करत आहे, म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यू पर्पजसाठी कुठलेच प्रॉब्लेम फेस करावे नाही लागले पाहिजे म्हणून. तर प्रिंट फंक्शन हे काय करतं, कुठलंही आउटपुट डिस्प्ले करायसाठी प्रिंट हे यूज होतं. जसं प्रिंट इन हेल्लो वर्ल्ड इन अ कोटेशन मार्क. दिसत आहे तुम्हाला कोटेशन मार्कमध्ये, कारण की हे हेल्लो वर्ल्ड काय झाली, स्ट्रिंग झाली. ओके. देन प्रिंट 100 हे काय झालं, इंटिजर झालं. आणि त्याला आणि जेव्हाही आपल्याला कुठलीही जी आपल्याला स्ट्रिंग, व्हेरिएबल जे आपल्याला प्रिंट करायचं आहे, ते आपल्याला नेहमी आपल्याला सर्क्युलर ब्रेसेसमध्येच आपल्याला लिहावं लागेल. विदाऊट अ सर्क्युलर ब्रेसेस तुमचं कुठलंच आउटपुट शो होणार नाही. ओके. देन user input. Program become interactive by accepting a input from a user. बेसिकली जर सांगायचं झालं, तर युजर इनपुट म्हणजे जेव्हा आपण जो कोड करतो, जेव्हा आपण एखादी वेबसाईट डिझाइन करतो, तेव्हा बघा तुम्ही जर Swiggy, Zomato किंवा कुठलीही ॲपला जर बघितलं असेल, जेव्हा तुम्ही लॉग इन करायला जाता, तेव्हा तुम्हाला पहिले तुमची आयडी टाकायला येतात, की म्हणजे तुम्ही साइन इन करा, साइन अप करा, लॉग इन करा. इफ जर तुम्ही पहिलेपासून त्या यूज करत असाल, तर लॉग इन करायचं ऑप्शन येतं. तर तेव्हा काय असतं, तो ॲप काय बनतो, इंटरॅक्टिव्ह बनतो. तो आपल्याला एक क्वेशन देतो. तो पुट युअर नेम येतं. मग आपण तिथे आपलं नेम एंटर करतो. एंटर युअर नेम. आपण मग त्यानंतर त्या कमांड नंतर एंटर करतो. तर त्या टाइपच्या युजर काय असावं, तो ॲप या फिर वेबसाईट जे आपण डिझाइन करतो, तो इंटरॅक्टिव्ह व्हावं म्हणून आपण जो फंक्शन यूज करतो, दॅट इज अ युजर इनपुट फंक्शन. जसं नेम इज इक्वल्स टू इनपुट एंटर युअर नेम. हे काय झालं, ही स्ट्रिंग झाली. ओके. फर्स्ट ऑफ ऑल ही स्ट्रिंग झाली. आणि जेव्हा आपण फंक्शन यूज करतो, तर तेव्हा ते डिफाईन करताना आपल्याला सर्क्युलर ब्रेसेसमध्येच डिफाईन करायचं आहे, सेकंड रूल. आणि हे आपण इनपुट यूज करत आहोत, म्हणून इथे इनपुट आलेलं आहे. आणि नेम काय झालं, व्हेरिएबल. तर आता हे जेव्हाही असं होणार, तेव्हा इनपुटमध्ये काय होईल, आपल्याला मग आपल्याला पॉपअप येईल, की एंटर युअर नेम. जेव्हा आपण ते आपलं नाव एंटर करू, तेव्हा आपल्याला नेक्स्ट जे आपण म्हणू, नेक्स्ट स्लाइड शो करेल ते आपल्याला. देन टाइप फंक्शन, नेक्स्ट वन. टाइप फंक्शन्स टेल अस द डेटा टाइप ऑफ द व्हेरिएबल. एक्झाम्पल एज इज इक्वल्स टू 20, प्रिंट टाइप एज. तर कुठल्याही फंक्शनमध्ये आपण जेव्हा आपण छोटे-छोटे आता कोड रन करू, आपल्याला कुठलेच प्रॉब्लेम आपण फेस नाही करणार. पण जेव्हा आपण खूप मोठे-मोठे जेव्हा कोड आपण ॲप बनवतो, वेबसाईट बनवतो, तेव्हा आपल्याला सगळं काही शिकायला, सगळं काही समजून घ्यायला कोड करताना आपण करून घेतो. पण जेव्हा आपल्याला तो कोड स्वतः समजायचा टाईम येतो, तेव्हा आपल्याला स्वतःला कन्फ्यूज होतं. तर तेव्हा की आपण कुठला डेटा टाइप यूज केला, तेव्हा काही आपल्याला कळत नसतं. तर या टाइप फंक्शननी काय होतं, कुठलाही जे आपण व्हेरिएबल जो आपण डिफाईन केलेला आहे, त्याचा डेटा टाइप आपल्याला माहिती पडतो. ओके. देन बेसिकली आणखी एक गोष्ट सांगायची होती मला. जे आपण कमेंट्स असते आपले जे Pythonमध्ये आपण हॅशनी शो करतो. ओके. काय? तर कमेंट. जे कमेंट्स असतात आपले, ते आपण हॅशनी शो करतो. तर आता हे झालं आपलं पूर्ण थेरॉटिकल पार्ट. तर आपण आता वळणार आहोत आपल्या प्रॅक्टिकल पार्टकडे. फर्स्ट ऑफ ऑल टेक अ 1 मिनिट ब्रेक. चलो तो अब चला, तर मग 1 मिनिटाचा ब्रेक झालेला आहे आपला. तर आता आपण आलोय आपल्या व्ही-एस कोडकडे. तर आता इथे बघा, तर इथे मी पहिलेच फोल्डर बनवून ठेवला आहे पायथॉन मराठी म्हणून. कारण की ही आपली सीरीज पायथॉन मराठी आहे. तर इथे बघा, इथे एक आयकॉन दिसत आहे, ते फाईलचं आयकॉन आहे. तर इथे आपण टॅप करायचं आहे. देन इथे आपल्याला फाईलचं नाव डिफाईन करायचं आहे. तर मी इथे फर्स्ट डॉट पी-वाय करते. सॉरी, पी-वाय करते. आणि तुम्हाला डॉट पी-वायनीच फाईल सेव्ह करायची आहे, जेव्हाही तुम्हाला पायथॉनचा कोड रन करायचा आहे. विदाऊट डॉट पी-वाय तुम्हाला एरर दाखवेल हा. तर मग याला एंटर केलं, तर तुम्हाला दिसत आहे की इथे
जनरेट कोड आलेला आहे. ओके. तर इथे आता आपण सिम्पली प्रिंट सर्क्युलर ब्रेसेस कोटेशन. आता यामध्ये आपण टाकूया हेल्लो वर्ल्ड. हेल्लो वर्ल्ड. आणि याला आता आपण रन करूया. इथे बघा तुम्हाला आयकॉन दिसत आहे रन करायचं. इथे बघ तुम्ही टर्मिनलमध्ये बघाल तर इथे हेल्लो वर्ल्ड असं प्रिंट झालेलं आहे. तर हा आपला कोड सक्सेसफुली रन झालेला आहे. आता विथआऊट .py ने मी तुम्हाला रन करून दाखवते. ओके. ओके. आता याला रन करायचं झालं तर होईल का बघूया. झालंय. बिकॉज ऑफ पायथॉनचा एक्सटेन्शन यामध्ये डाउनलोड आहे आणि आपण पायथॉनचा कोड करत आहोत हे माहिती आहे त्यांना. आपण सगळं काही एकदा करून बघूया, की हे केलं तर काय होईल, कुठलं एरर होईल आणि आता करून बघूया. काय आला? सिंटॅक्स एरर आला, की इथे डिफाईन केलेलं आहे, की प्रिंट नंतर आपल्याला हे यूज करायचंच आहे, की आपल्याला सर्क्युलर ब्रेसेस पाहिजेच आहे. आता बघा फर्स्ट डॉट पीवायचं कसं झालं आपलं, की आपण पायथॉनमध्ये कोड करत आहे हे आपल्या व्हीएस कोडला माहिती आहे, कारण की आपण ते एक्सटेन्शन डाउनलोड केलेलं आहे. पण जर आपण आता पहा सिंटॅक्स एरर आलाय. आता मी परत ब्रेसेस देते. त्यानंतर बघूया काय होते. जर आता रन केलंय, तर डायरेक्ट रन झालाय. कुठला सिंटॅक्स एरर शो नाही झालेला आहे. इथे बघा काय लिहून आलंय, जेव्हा सर्क्युलर ब्रेसेस नव्हते, सिंटॅक्स एरर मिसिंग अ पॅरेंथेसिस इन अ कॉल टू प्रिंट. डिड यू मीन प्रिंट? ओके, असं सिंटॅक्स एरर दाखवलाय. पण जेव्हा आपण परत हे डिफाईन केलं, तेव्हा काहीच नाही आलंय. तर हा आपला झाला फर्स्ट कोड. आता मी इथेच तुम्हाला नेक्स्ट करून दाखवते. इथे आता आपण करणार आहे नेम इज इक्वल्स टू आपल्याला डेटा टाइप कुठला यूज करणार आहोत आपण? या एक्झॅक्टली तोच डेटा टाइप आपण यूज करणार आहोत. कुठला? स्ट्रिंग. ओके. तर रेवती नेम इज इक्वल्स टू रेवती केलाय मी इथे. रन केलंय. एक सेकंड. रन केलंय. काय इथे येत आहे? काहीच नाही येत आहे. सी हे पूर्ण त्यातला आपला पाथ आलेला आहे आणि ही आपली पायथनची फाईल आहे बा म्हणून शो करताय, बट काहीच प्रिंट झालेलं नाही. आणि आता त्याच जागी एंटर केलंय आपण आणि इथे प्रिंट इथे सर्क्युलर ब्रेसेस देन कोटेशन अँड इथे आता केलंय आपण व्हेरिएबल कॉल नेम. आणि आता त्यानंतर बघूया नेम रेवती. ओके, समजलंय आता तुम्हाला? तसंच मग आता इथे आपण परत एज डिफाईन करूया. एज इज इक्वल्स टू 20. सॉरी, एज इक्वल्स टू 20. देन परत पहा इथे ऑटोमॅटिक हे नेक्स्ट आपल्याला कोड जी लाईन आहे ती दाखवत आहे आपल्या व्हीएस कोड. बिकॉज ऑफ यामध्ये खूप सगळं डाउनलोडेशन आपण केलेलं आहे. पायथनचे कोड डाउनलोड केला आहे, पायथन डिबगर डाउनलोड केला आहे, त्यामुळे हे आपल्याला दाखवत आहे. ओके, तर एजचं इथे दिसत असेल एज प्रिंट सर्क्युलर ब्रेसेस देन कोटेशन मार्क एज कोलन कोटेशन मार्क कंप्लीट प्लस स्ट्रिंग एज. ओके, तर हे आपण रन केलंय. तर इथे आता शो होईल नेम रेवती एज 20. देन तर त्यानंतर आपण बघूया हे सगळं प्रिंट झालेलं आहे. आता या सगळ्याला इरेज करूया आपण. देन इथे परत डिफाईन करायचं नेम इक्वल्स टू इनपुट. आपण आता इनपुट फंक्शन यूज करून बघूया. इनपुट देन आपल्याला काय यूज करायचं आहे? सर्क्युलर ब्रेसेस, त्याला विसरायचं नाहीये. त्यानंतर डबल कोटेशन देन एंटर युअर नेम अँड लास्ट ऑफ ऑल सेमिकोलन. ओके, हे झालंय कम्प्लीट. त्यानंतर एंटर प्रिंट इथे काय येईल? हेल्लो एक मिनिट कोटेशन देन हेल्लो हेल्लो का स्पेलिंग हेल्लो इथे नंतर काय द्यायचं आपल्याला कॉमा देन कोटेशनच्या बाहेर प्लस नेम देन कोलन. ओके, कोलन. तर आता हे आपण रन करून बघूया. तुम्हाला जर कुठला एरर यामध्ये येईल असं वाटत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, की मी या कोडमध्ये काय चुकी केलेली आहे. पण मी तुम्हाला रन करून दाखवत आहे. तर रन केल्यावर बघा काय येत आहे? सिंटॅक्स एरर येत आहे. काय येत आहे? सिंटॅक्स एरर इनव्हॅलिड सिंटॅक्स येत आहे. तर आता इथे जर आता तुम्ही नोटीस केलं असेल तर मी ते नेममध्ये एन कॅपिटल घेतलंय आणि जेव्हा मी प्रिंट केलं तेव्हा एन स्मॉल घेतलाय आणि त्याच्या जागी आता एन कॅपिटल घेऊन बघूया. देन रन केलाय. एंटर युअर नेम म्हणून कमांड आली आहे टर्मिनलमध्ये आणि जर मी आता इथे रेवती असं टाईप केलंय देन एंटर हेल्लो रेवती आलाय. कारण की बघा हेल्लो मी इथे डिफाईन केलेलं होतं. त्यानंतर इनपुट फंक्शनने काय केलं? तुम्हाला इनपुट टाकायला
लावलं एंटर युअर नेममध्ये. देन तुमचं नाव त्या स्ट्रिंगला ॲड केलं हेलो या स्ट्रिंगला. देन आता असंच आपण एज बघूया. एज इज इक्वल्स टू इनपुट युअर एज, देन प्रिंट. प्रिंट बघा हे बरोबर आहे. सॉरी, तर मी इथे कंबाईन केलेलं आहे प्रिंट. नंतर काय आलं, स्ट्रिंग डिफाईन केली आहे हेलो नाव, जे आपण रन करून पाहिलं. त्यानंतर यू आर एज इयर ओल्ड. काय तर इथे प्लस का बरं आहे, कारण की ही स्ट्रिंग जी इथे यू आर आहे ही त्याला ऍड झाली पाहिजे म्हणून लास्ट लाईन प्लसचा आयकन दिसत असेल तुम्हाला. तर हे नेक्स्ट जी लाईन आहे ती डिफाईन करायसाठी. ओके, आणि आता आपण रन केलं तर इथे एंटर युअर नेम येईल. सॉरी, मी टर्मिनलमध्ये क्लिक केलेलं नव्हतं. तर रेवती एंटर युअर एज आलेला आहे, तर मी इथे टाकते 20. देन हेलो रेवती यू आर 20 इयर्स ओल्ड. दिसत आहे तुम्हाला ती लाईन टर्मिनलवर. तर बघा किती अमेझिंग, अशा छोट्या छोट्या गोष्टीने आपण इतकं सगळं छान बघू शकतो. आपल्याला खूप मजा येईल तुम्हाला जेव्हा तुम्ही हे कोड रन करत जाल. तर आता बघा, यानंतर आपण टाइप फंक्शन यूज करून बघू. टाइप, ओके, टाइप आणि कोलन, सॉरी सर्क्युलर ब्रेसेसमध्ये एज. ओके, परत रन करायचं. एंटर युअर नेम रेवती, एंटर, अरे यार, हां, रेवती, देन 20, देन हेलो रेवती यू आर 20 इयर्स ओल्ड आलेलं आहे. पण टाइप एज हे प्रिंट झालेलं नाही, कारण की मी प्रिंट हे असं फंक्शन डिफाईन केलेलं नाही. तर आता इथे बघा, पहिले प्रिंट असं डिफाईन करावं लागेल, इज इक्वल्स टू टाइप ऑफ एज. देन आता परत रन करूया. एंटर युअर नेम, आता एंटर युअर नेममध्ये नाव टाकायचं. मी आता XYZ टाकत आहे, XYZ, एंटर्ड 12. देन पहा, हेलो XYZ यू आर 12 इयर्स ओल्ड अँड क्लास इज अ स्ट्रिंग. एजची क्लास काय दाखवत आहे, स्ट्रिंग दाखवत आहे, बिकॉज इनपुट एंटर युअर एज येत आहे. तर ही काय झाली, एक स्ट्रिंग झाली ना आपण जी डिफाईन केलेली आहे ती, दॅट्स वाय. तर आजचं हे लेक्चर इथपर्यंतच होतं. नेक्स्ट एपिसोडसाठी स्टे ट्यून अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. अँड तब तक के लिए, तोपर्यंत कीप लर्निंग अँड कीप बिल्डिंग युअर सेल्फ.